हॅलो गाईज, हर्षा मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे आळू वडी। तर इथे मी पाने घेतले, स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलीत आणि त्याच्या अशा वरच्या शिरा आहेत, शिरा काढून घेणार आहे। शिरा छान काढून घेतल्यानंतर इकडं त्याचे मिश्रण बनवणार आहे। 1 वाटी बेसन घ्यायचे, 1 वाटी बेसन, थोडे तांदूळाचे पीठ आणि चिंच भिजत घातली होती, चिंचेचा कोळ आणि गूळ, थोडेसे तांदूळाचे पीठ छोटी वाटी, त्याने कुरकुरीत होती वडी। अर्धा चम्मच हळद, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट, पांढरे तीळ आणि ओवा पण घालतात, मी घातलेला नाहीये। तुम्हाला वाटेल तर तुम्ही घालू शकता ओवा सुद्धा। हिरवी मिरचीची पेस्ट आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहे। त्यामध्ये एक पण गुठळी राहिली नाही पाहिजे। बेसन एकत्र मिक्स करून घ्यायचं, पूर्ण चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आणि पान असं सरळ ठेवून एक पान सरळ ठेवायचं आणि दुसरं पान असं उलटं ठेवून त्याला बेसन लावून त्याचे वडे करून घ्यायचे, असे रोल बनवून घ्यायचे, असे 2 आणि एका चाळणीमध्ये त्या वाफवून घ्यायच्या आहेत। इकडं मी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले, पाणी उकळते तोपर्यंत याचे रोल बनवून तयार होतात माझे इथे। उकळलेल्या पाण्यावर ही चाळणी ठेवून 20 ते 25 मिनिटे वाफवून ठेवायच्या, वाफवून घ्यायच्या। वडी छान इथे शिजली आहे। तर इथे 20 मिनिटांनंतर थोडंसं गार होईपर्यंत, गार झाल्यानंतर त्याच्या असे छोट्या छोट्या वड्या करून घ्यायच्या चाकूनी आणि इकडे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम होईपर्यंत इथे वड्या कट करून घेतल्या मी आणि गरम तेल झाल्यानंतर वड्या त्यामध्ये छान लालसर होईपर्यंत कडक तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता थोड्या तेलामध्ये। तर अशा मी छान सगळ्या वड्या तळून घेतल्या। तर तयार आहे चविष्ट आळू वडी। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।